उमलणाऱ्या प्रत्येक कळेबरोबर जीवनाचा अर्थ तुला कळत जाईल. प्रयत्न करणे सोडू नकोस, मार्ग तुला मिळत जाईल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युवराज स्पर्धा अकॅडमीमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट 2025च्या चालू शिक्षक भरतीमध्ये सर्वसाधारण कट ऑफ काय असेल, मेरिट लिस्ट काय असेल याबद्दल थोडक्यात मी माझं मत मांडत आहे. हा विषय निवडण्याचं कारण म्हणजे मित्रांनो, आजूबाजूला डी.एड. बी.एड केलेले कॅन्डिडेट भेटतात. रिलेटिव्समध्ये कुणाकुणाचं डी.एड. बी.एड झाले मित्रांनो. काही मित्र पण आहेत माझे की त्यांनी नुकतीच आता 2025ची टेट दिलेली आहे मित्रांनो. तर काही जणांचा 140 स्कोअर आहे, काही जणांचा 125 आहे, काही जणांचा 119 120 आहे. तर त्यांनी मला विचारल्यावर मी त्यांना फक्त थोडक्यात अंदाज सांगत असतो मित्रांनो, की मेरिटचं सांगणं खूप कठीण असतं मित्रांनो. परंतु जर एक सर्वसाधारण एवढ्या एवढ्या जागा निघल्या तर काय अंदाज असू शकतो, तर याविषयी आपण थोडक्यात बघूया. तर एक आत्तापर्यंतच्या केलेल्या मिळवलेल्या माहितीनुसार मित्रांनो, एक आपण काही जण म्हणतात 20-25 हजार जागा येतील, काही जण म्हणतात खूप तुटपुंज्या जागा येतील, एक 5 ते 6 हजार. तर आपण सर्वसाधारण त्यांचं एक मीडियम काढलं तर एक 15 ते 16 हजार जागा पकडा. आणि जर 15 ते 16 हजार जागा पकडल्या तर आपण सर्वसाधारण एक रँक वाईज एक मेरिट लिस्ट पाहिलेली आहे मित्रांनो. तर त्यामध्ये मला वाटतं 125च्या पुढं एक सर्वसाधारण एक 16,000 पोरं आहेत मित्रांनो. 16,000 म्हणजे 140 जर आकडा आपण पाहिला तर 140च्या पुढे एक 5,000 मुलं आहेत, कॅन्डिडेट आहेत मित्रांनो. आणि 125च्या पुढं एक 16,000 कॅन्डिडेट आहेत मित्रांनो. म्हणजे थोडक्यात असं म्हणूया की जर 16,000 जागा पकडल्या त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि एक खाजगी संस्थेच्या मिळून तर 16,000 जागेचा आपण थोडक्यात कट ऑफ पाहूया. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, 125च्या पुढं आत्ताच सांगितले की एक 16 ते 17,000 कॅन्डिडेट असल्यामुळं एक तिथंच आपलं एक लक्षात येते की ओपनचा कट ऑफ 125 पकडा मित्रांनो. मी तुम्हाला फक्त जनरल आणि महिला या कट ऑफविषयीच माहिती सांगू शकतो. आडवं आरक्षण म्हणजे हॉरिझॉन्टल जे रिझर्वेशन आहे त्याबद्दल आपल्याला सांगणं कठीण आहे मित्रांनो. तर एक ओपनचा 125 पकडा, 125च्या मागं पुढं 2 मार्कानं. ओबीसीचा 123 पकडा, 1-2 मार्कानं पाठीमागं, 1-2 मार्कानं पुढं पकडा. त्याचबरोबर SBC ओबीसी एवढाच लागणार, 122च्या मागं पुढं 1-2 आणि पुढे 1-2. त्यानंतर EWS 120च्या आसपास, SC 120च्या आसपास आणि एसटीचा मात्र 115च्या आसपास कट ऑफ लागू शकतो मित्रांनो. हा कट ऑफ फक्त जनरल आणि महिलांसाठी आहे मित्रांनो. महिलांचा 1 मार्कानं खाली असतो. बाकी आडव्या आरक्षणाचं कोणीच सांगू शकत नाही. परंतु आडव्या आरक्षणाचा एक प्लस पॉईंट असा आहे की त्यांचं मेरिट खूप खाली जाऊ शकतो. मग ते कदाचित 10 मार्कांना बी जाऊ शकतं, कदाचित 20 मार्कांना पण जाऊ शकतं. हा अंदाज आहे मित्रांनो, हा माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय काय जणाला हा कमी वाटू शकतो, काय काय जणाला जास्त वाटू शकतो, काय काय जण तर असं म्हणतील की ह्यानं कसं काय अंदाज बांधला. तर हे एक माझं वैयक्तिक आहे मित्रांनो, मत आहे मित्रांनो. याचं कारण मित्रांनो, ज्यावेळेस माझे मित्र डी.एड. बी.एड झालेले कॅन्डिडेट आणि इतर रिलेटिव्ह भेटतात तर त्यांना काय एक आशा असते मित्रांनो, एक उमेद असते की एक काय म्हणू शकतो आपण त्याला, एक जिज्ञासा असते की कट ऑफ काय लागेल, मला नोकरी मिळेल का नाही. त्याच्यामुळे आपण एक छोटासा व्हिडिओ बनवला मित्रांनो. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा मित्रांनो. धन्यवाद.